प्रॉब्लेम दुसरा, याच्यामध्ये दोन इक्वेशन आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू 5 आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 3. आता सेम याच्यामध्ये आपल्याला टेबल तयार करून घेतला आपण. एक्स प्लस वाय इक्वल टू 5साठी हा टेबल आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 3साठी हा टेबल. मग त्यामध्ये एक्स इथे येणार, वाय इथे येणार आणि एक्स कॉमा वाय इथं. सेम असं याचं एक्स वाय एक्स कॉमा वाय. आता आपण एक्स टेक एक्स इज इक्वल टू 0. एकच्या ऐवजी आपण 0 ठेवायचा. वाय आला आपला 5. 0 5 0 कॉमा 5. आता तसं आपल्याला टेक एक्स इज इक्वल टू 1. आपला एक्स प्लस वाय इक्वल टू हाय 5, हा 1 प्लस वाय इक्वल टू 5. मग वाय इक्वल टू आला 5 मायनस 1, वाय इक्वल टू आला 4. मग आपला हा 1 4, हा 1 कॉमा 4. तसं तिसरा आपला टेक काय घ्यायचं, आता आपण काय बी घेऊ शकतो. आपण घेऊया एक्स इज इक्वल टू -1. मग आपला हा एक्स प्लस वाय इक्वल टू 5. एक्सच्या जागेवर -1 प्लस 5, मग वाय इक्वल टू 5. हा मायनस इकडं आलं प्लस. एक्स इज इक्वल वाय इज इक्वल टू 6. हा -1 एक्सचा आणि वायचा 6. मला -1 कॉमा 6. आता आपण याचं काढून घेऊ टेक. आता आपण काय घेऊया, 1 छोटे छोटेच घेऊया, त्याच्यावर आपलं इक्वेशन जास्त मोठं नाही होत. मग आहे आपला एक्स मायनस वाय इक्वल टू 3. एक्सच्या जागेवर 1 मायनस वाय इक्वल टू 3, हा मायनस वाय इक्वल टू 3, हा +1 इकडं आल्या -1, मायनस वाय इक्वल टू 2. देअरफॉर वाय इक्वल टू -2. हा 1, हा -2, 1 कॉमा -2 झाले आपले. आता आपण घेऊया टेक एक्स इज इक्वल टू 2. मग एक्स मायनस वाय इक्वल टू 3, 2 मायनस वाय इक्वल टू 3, मायनस वाय इक्वल टू 3 मायनस 2, मग मायनस वाय इक्वल टू 1. देअरफॉर वाय इक्वल टू -1. हा 2, हा -1, 2 कॉमा -1 झाल्या 2 आपल्या. आता आपण घेऊ 3. टेक एस इक्वल टू 3. मग हा एक्स मायनस वाय इक्वल टू 3, मग एक्स आला 3 मायनस वाय इक्वल टू 3, मायनस वाय इक्वल टू 3, हा प्लस तिकडे गेल्यावर -3, मायनस वाय इक्वल टू 0. देअरफॉर वाय इक्वल टू 0. आलं 3 0, 3 कॉमा 0. आता आपण काढूया ग्राफ. हा झाला एक्स ॲक्सिस, हा झाला वाय ॲक्सिस. हा याचे नंबर आपण देऊया. हा 0 आला, हा आला 1 2 3 4 5 6. आपण 6 देतो कारण 6पर्यंत आपले आलेत आन्सर. या साईडला आला -1 -2 -3 -4 -5 आणि हा -6. सेम इकडं 1 2 3 4 5
6, इकडं खाली -1, -2, -3, -4, -5 आणि -6. आता आपल्याला द्यायचे पॉईंट. आता आपल्या x साठी 0 आणि y साठी 5. x साठी 0 आणि y साठी 5 म्हणजे हा पॉईंट. (0, 5). दुसरा पॉईंट काय आपला 1, 4. x चा 1 आणि 4 म्हणजे हा पॉईंट 1, 4. तिसरा पॉईंट आपला काय आहे -1, 6. -1 म्हणजे हा आणि y चा आहे 6 म्हणजे हा पॉईंट. आता हा काय -1, 6. या तिघांना आपण जोडून घेऊया. हे झाली आपली पहिल्याची लाईन. काय त्याचं नाव x + y = 5. x + y = 5. सेम आपल्याला दुसऱ्याचं काढायचं आहे. आता याचं काय पॉईंट आपला 1 आणि -2. x साठी 1 आणि -2 हा पॉईंट. x चा 1 आणि y चा -2. 1 आणि -2. तर दुसरा पॉईंट आपला 2, -1. x साठी 2 आणि -1. 2 आणि -1 म्हणजे हा वाला पॉईंट. 2, -1. तिसरा आपला सेम काय आहे 3, 0. 3, 0. x साठी आहे 3, 0. हा 0 म्हणजे हा 3 इथे येणार म्हणजे हा 3, 0. आता ह्या तिघांमधून पास होणारी एक लाईन काढायची. बघा फ्रेंड, बरोबर इथून पास होतं. थोडासा आपला खाली झाला पण हा पॉईंट हा आहे. तर याचं काय नाव येईल आता आपल्याला, या इक्वेशनचं नाव आहे x - y = 3. x - y = 3 आणि हा आपला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आता हा पॉईंट काय येतो x साठी किती आहे 4. याला नाव देऊ p. हा x साठी आहे 4 आणि हा इकडं आहे 1. हा पॉईंट कधी विचारता कधी नाही विचारत आपण लिहून टाकला. असा झाला आपला प्रॉब्लेम नंबर 2 कंप्लीट.